असं म्हणतात ना की काही गोष्टी अशा असतात जिथे नियम आणि कायदे बाजूला राहतात आणि जिंकते ती फक्त माणुसकी. आजची जी कहाणी आहे ना ती अगदी तशीच आहे. ही गोष्ट आहे गडचिरोलीच्या एका अगदी दुर्गम गावातली. इथे झालं असं की एका लहानग्या जीवाला वाचवण्यासाठी अख्खी सरकारी यंत्रणाच एका वेगळ्या भूमिकेत दिसली. म्हणजे ही फक्त एका बाळाला वाचवण्याची गोष्ट नाहीये, तर प्रशासनातल्या करुणेची, त्या माणुसकीची गोष्ट आहे. फक्त 1.7 किलो. विचार करा, एका दुर्दैवी घटनेनंतर जन्माला आलेल्या बाळाचे वजन होतं हे. फक्त 1.7 किलो. त्याचा प्रत्येक श्वास म्हणजे जगण्यासाठीची एक लढाई होती. वेळ तर हातातून निसटत चाललेली, पण त्याला वाचवण्यासाठी नुसते डॉक्टर आणि औषधं पुरेशी नव्हती. कारण अडचण काहीतरी वेगळीच होती. मग प्रश्न हा आहे की अडथळा होता तरी काय? म्हणजे नेमकी काय अडचण होती त्याला वाचवण्यात? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर कुठल्या मेडिकल रिपोर्टमध्ये किंवा फाईलमध्ये नव्हतं. ते लपलं होतं माणसांच्या भावनांमध्ये, त्यांच्या दुःखात. चला थोडं मागे जाऊया. तारीख होती 17 जानेवारी. ठिकाण होतं गडचिरोलीमधलं भामरागड तालुक्यातलं एक अगदी आतलं गाव, गत्तेपल्ली. या गावात एका कुटुंबावर खरं तर नियतीने असा काही घाला घातला की जिथे आनंद साजरा व्हायला हवा होता, तिथे दुःखाचा डोंगर कोसळला. झालं असं की अवघ्या 19 वर्षांच्या सुनीता सुनील पुडो, त्यांचं हे पहिलंच बाळंतपण होतं. त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला, पण दुर्दैवाने बाळाला जन्म देताना त्या स्वतःला वाचवू शकल्या नाहीत. एका क्षणात सगळं बदलून गेलं. संपूर्ण कुटुंब दुःखात बुडालं आणि त्या लहानग्या बाळाच्या डोक्यावरचं आईचं छत्र ते जन्माला येताच नाहीसं झालं. आई तर गेली, पण आता त्या लहानग्या बाळाचा खरा संघर्ष सुरू झाला होता. विचार करा, परिस्थिती किती विचित्र होती. एका बाजूला होतं कुटुंबावर कोसळलेलं दुःखाचं सावट आणि दुसऱ्या बाजूला होती त्या इवल्याशा जीवाची जगण्यासाठीची धडपड. ते बाळ जन्मतःच खूप अशक्त होतं, कारण वजन खूपच कमी होतं. त्याला वाचवण्यासाठी स्पेशल मेडिकल केअरची, तातडीच्या उपचारांची गरज होती. खरं तर एक एक मिनिट महत्वाचा होता आणि हळूहळू परिस्थिती हाताबाहेर जात होती. आणि इथेच खरा प्रॉब्लेम सुरू झाला. एका बाजूला आईच्या जाण्याने पूर्णपणे खचलेले नातेवाईक, ते बाळाला हॉस्पिटलमध्ये न्यायला तयारच नव्हते. आणि दुसरीकडे त्याच बाळाला जगण्यासाठी हॉस्पिटलच्या उपचारांची सगळ्यात जास्त गरज होती. बघा, त्या कुटुंबाचं दुःख तर समजू शकतो आपण, पण त्यांचा हा नकार नकळतपणे त्या बाळाच्या जीवावर उठला होता. आणि अशा या इतक्या नाजूक आणि भावनिक वातावरणात एंट्री होते प्रशासकीय अधिकाऱ्यांची. पण ऐका, ते फक्त आपलं काम करायला किंवा नियम सांगायला आले नव्हते. नाही, ते आले होते या संपूर्ण कथेला एक वेगळं, एक चांगलं वळण द्यायला. खरं तर तेच या कथेचे खरे हिरो ठरले. जसं ही बाळाची परिस्थिती गंभीर असल्याची बातमी मिळाली ना, तशी लगेच एक टीम कामाला लागली. यात होते जिल्हा बाल संगोपन अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल हुलके, मग तालुका आरोग्य अधिकारी भूषण चौधरी, कसनसूरचे डॉक्टर बावणे आणि इतरही आरोग्य कर्मचारी. हे सगळेजण क्षणाचाही विलंब न लावता थेट गत्तेपल्लीच्या दिशेने निघाले. आता तिथे पोहोचल्यावर त्यांनी जे केलं ना, ते खरंच खूप महत्वाचं होतं. त्यांनी आम्ही अधिकारी आहोत, आमचं ऐका, असा आविर्भाव अजिबात आणला नाही. उलट त्यांनी आपल्या पदाचा धाक न दाखवता त्या कुटुंबातल्याच एका सदस्यासारखा बोलायला सुरुवात केली. त्यांनी ती परिस्थिती खूप संवेदनशीलतेने, खूप आपुलकीने हाताळली. डॉक्टर हुलके आणि भूषण चौधरी यांनी नातेवाईकांना समजावताना जे वाक्य वापरलं ना, ते खरंच काळजाला हात घालणारं होतं. 2 तास समजावल्यानंतर अखेर या शब्दांनी आपलं काम केलं. त्यांच्या या बोलण्याने नातेवाईकांच्या मनाला स्पर्श केला आणि मग सगळं चित्रच बदलून गेलं. आणि एकदा का नातेवाईकांचं मन वळलं, त्यानंतर जे घडलं ना, ते फक्त एका बाळाचा जीव वाचवण्यापुरतं मर्यादित नव्हतं. नाही, त्यातून आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप मोठा धडा होता. मग काय, नातेवाईकांनी होकार दिला. त्यांनी बाळाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी परवानगी दिली. लगेचच ॲम्ब्युलन्स बोलवली गेली आणि त्या लहानग्या जीवाला अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं. आता तो सुरक्षित हातांमध्ये होता, जिथे त्याला योग्य ते उपचार मिळणार होते. आणि सगळ्यात चांगली, सगळ्यात दिलासा देणारी बातमी ही की त्या सगळ्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. आज ते बाळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली एकदम सुरक्षित आहे आणि हो, त्याची तब्येतही दिवसेंदिवस सुधारतीये. तर मग या सगळ्या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? एक खूप महत्वाची गोष्ट, की दुर्गम भागातील आरोग्यसेवा फक्त मशिनरी किंवा दवाखान्यांवर चालत नाही, तर ती चालते माणुसकीच्या ओलाव्यावर.
गडचिरोलीच्या या घटनेने हेच तर दाखवून दिलंय की जेव्हा प्रशासकीय कर्तव्य आणि माणुसकी एकत्र येतात ना, तेव्हा असे चमत्कार घडतात